श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत नारायणदास स्वामी भक्त कसा झाला ही स्वामी चरित्रामधील एक परमपवित्र कथा. भक्तांनो, स्वामी चरित्रामधील अशा कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनाचे कल्याण होते. अशा या परमपवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. नारायणदास नावाचा एक गुजराती बीड जिल्ह्यात राहत होता. त्याची बायको गरोदर होती. घरात कोणी मोठी माणसे नव्हती किंवा गावात डॉक्टरही नव्हता. त्यामुळे तो नेहमी चिंताकांत असे. बायकोचे बाळंतपण सुखरूप कसे पार पडेल याचीच त्याला काळजी लागली होती. एकदा असाच विचार करीत तो बसलेला असताना तीर्थयात्रा करीत एक ब्राह्मण त्याच्या घरी आला. दोघेजण संत सद्गुरू ह्या विषयावर गप्पा करीत होते. तेव्हा तो तीर्थयात्रा करणारा ब्राह्मण या नारायणदासाला म्हणाला, मी एक अवतारी सिद्ध पुरुष अक्कलकोट येथे प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यांच्या लीला अतर्क्य अशा आहेत. त्यांचे नुसते स्मरण केले तरी भक्तांसाठी ते वायुवेगाने धावून जातात. प्रत्यक्ष दत्त अवतारी असणारे हे सिद्ध पुरुष अतिशय तेजपुंज व प्रसन्न व्यक्तिमत्वाचे आहेत. तुम्ही एकदा त्यांचे दर्शन घेऊन या आणि प्रत्यक्षच अनुभव घ्या. स्वामींविषयी हा ब्राह्मण आणखी बरेच काही बोलत होता. त्यावेळी तो नारायणदास त्या ब्राह्मणाला म्हणाला, या कलियुगात केवळ पोट भरण्यासाठी म्हणून काही माणसे साधू पुरुषांचा वेश पांघरून सर्वत्र फिरतात. साधी सरळ माणसे या अवतारी पुरुषांच्या मागे धावतात. गारुडी सुद्धा चमत्कार दाखवतात. भोळे लोक या भूलतापांना नाही का बळी पडतात. तो तीर्थयात्रा करणारा ब्राह्मण म्हणाला, तुम्ही अकारण स्वामींची अवहेलना करीत आहात. तुम्हाला काही अनुभव नाही. त्या सत्पुरुषाची हेटाळणी करून आपली जीभ विटाळू नका. असे रागातच बोलून तो ब्राह्मण तेथून निघून गेला. काही वेळातच त्या नारायणदासाची बायको प्रसूती वेदनांनी तडफडू लागली. तिची तळमळ व वेदना नारायणदासला पाहवत नव्हत्या. तो एकदम घाबरून गेला. त्याला काही सुचत नव्हते. त्याच्या लक्षात आले, आपण त्या पांतस्थ ब्राह्मणाजवळ स्वामींविषयी निंदाजनक बोललो. त्याचा त्रास तर माझ्या बायकोला सोसावा लागत नाही ना. असे म्हणून तो अस्वस्थ झाला आणि हात जोडून मनात स्वामींना म्हणाला, स्वामी, मी आपला अपराधी आहे. आपली मी निंदा केली. मला क्षमा करावी. मी आता शरण येऊन माझ्या बायकोला संकटातून सोडवा म्हणून तुम्हाला विनवणी करीत आहे. असे म्हणून तो रडू लागला. बायको असह्य वेदनेने तळमळत होती. जणू मरणाच्या दारात ती उभी होती. तळमळत असलेल्या बायकोला पाहून तो
गलबलून गेला. तो स्वामी समर्थांचे स्मरण करीत पुन्हा म्हणाला, स्वामी, झालेल्या अक्षम्य अपराधाबद्दल मला शासन करा, परंतु माझ्या बायकोची सुटका करा. इतके बोलून त्याने डोळे मिटले, साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडले. तेव्हा त्याला त्याच्या हातांना चरणस्पर्श झाल्याचे जाणवले. स्वामी यती वेशात साक्षात प्रगट झाले होते. ती अप्रतिम तेजोमय मूर्ती पाहून नारायणदास चमकलाच. स्वामी नारायणात म्हणाले, अरे, त्या तीर्थयात्रा करणाऱ्या सच्चील ब्राह्मणाजवळ आमच्या अवतारी अस्तित्वाची चेष्टा केलीस काय? स्वामींनी हे कसे ओळखले हे नारायणदासला आश्चर्य वाटले. नारायणदासने स्वामींचे चरण घट्ट पकडले. त्याने क्षमा मागितली आणि म्हणाला, स्वामी, झाल्या अपराधाची मला क्षमा करून माझी चूक पोटात घाला. मी मूढ अज्ञानी आहे. माझ्या बायकोला वाचवून माझ्यावर कृपा करा. मी काय उपाय करू ते सांगा. तेव्हा स्वामी म्हणाले, अक्कलकोटला जाऊन रुद्र अभिषेक कर आणि 1000 ब्राह्मणांना भोजन घाल. एवढे बोलून स्वामी अदृश्य झाले. त्या दिवशी सायंकाळी नारायणाची पत्नी प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. त्याची आई नातवाला पाहावयास आली. मुलगा 6 महिन्यांचा झाला. तेव्हा पत्नी नारायणाला म्हणाली, आपल्याला नवस फेडायचा आहे ना? त्याला बायकोचे बोलणे समजलेच नाही. तो एकदम संतापला, वेड्यासारखे करू लागला. तो उलट स्वामींविषयी निंदक बोलू लागला. तेव्हा त्याची आई आणि बायको घाबरली आणि त्याला घेऊन अक्कलकोटला आली. नारायणदासला पाहताच स्वामी गरजले, काय रे, माजलास काय? कृतज्ञपणाचे तुला प्रायचित्त हवे आहे का? स्वामी एवढे बोलले आणि तेथून ते उठून गेले. सर्वांना तो अपशकुन वाटला. त्यानंतर नारायणदास आजारी पडला. सर्वजण तेथेच राहिले. आई आणि बायको स्वामींची नित्य सेवा करू लागली. स्वामींनी आपली लीला त्यांना दाखविली, परंतु दयाधन स्वामींनी त्याला लवकरच बरेही केले. तेव्हा तो व्यवस्थित बोलू लागला. त्याने रुद्र अभिषेक केला, ब्राह्मण भोजन केले, स्वामींचे चरण धरून क्षमा मागितली. स्वामींची करुणा भाकली. सर्वजण आशीर्वाद घेऊन बीडला परतली. तेथे आल्यावर स्वामींची भक्ती करून तो स्वामीमय झाला. संतांचा सहवास सुख आणि शांतीच देतो. संत आनंदाचे नंदनवन, भजन करी त्यांचे रात्रंदिन. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.